अवी, अविनाश, अवी काय आहे? किती उशीर, कधीची वाट बघते मी. माझा फोन पण उचलत नव्हता तुम्ही. मला केवढी काळजी वाटत होती. हो, दारू पिऊन आला? अवी, वास येतोय. अच्छा, ए ग माझ्या आयुष्यातली चूक. टेन टेन टे टे टेन 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 टेन. अभी तू मिसेस गोखळे मला ना तुला बघू एक शेर आलेला शेर. इर्षद इर्षद म्हण असं करू नका तू. हमें तो अपनों ने लूटा, हेरो में कहा दम था. हैं? हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी कश्ती जहां डूबी वहां पानी कम था. याश, काय करताय तू? घरी आई आहे, मुलं आहे. मला माहितीच नाही. घरी आई आहे, घरी मुलं आहेत. उठा. तुम्हाला हात कसं धरला तू माझा? तुम्ही पडताय. उठ. ए तू माझा हात कसं धरला? तुम्ही उठा. बस जरा हळू बोला तुम्ही. आयुष्यात ना सगळ्यात मोठी चूक केली आहे मी तुझ्याशी लग्न करून. पाटकरांना लुबाडलं, लुटलं. बरोबर ना? लुटलंच ना आम्हाला. रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न चालत ना तुझे. मनापासून झाल्यानंतर सगळे येऊन टाकले. पिहू, तू जा. पिऊ आली. तू तू जा. हे सारा मला उठतंय. जा ना. बोलायचं नाही मध्ये. तू काय बोलायचं नाही. बाय पिऊ. गेली काही. अभी चला तुम्ही चला. तुम्ही चला. असं करा. मला असं तुम्ही तू आता माझ्या मुलीला हे शिकवते का बापापासून लांब राहायचं? मारू का? मारू मारू बसून लांब. तुम्ही पडताय. तुम्ही चला. मी पडत नाहीये. इथून स्ट्रेट चालत जाऊ शकतो मी. स्ट्रेट बघ. मी जाऊ शकतो म्हणलं ना तुला. मी जाऊ शकतो म्हणलं. पडताय. स्पायडरमॅन मी काही करीन. हे बघ मी जातोय. ओके. कधीतरी तू फोन बाजूला ठेव आणि घरात काय चाललंय ह्याच्याकडे पण लक्ष दे. दिवसभर आई पकवते, ह्या वेळेस तर मिळतो फोन एन्जॉय करायला. आता प्लीज टोचन देत बसू नकोस. तुला तुझ्याशिवाय काही दिसतं? लहान नाहीयेस तू आता. काय प्रॉब्लेम आहे तुझा मग? माझा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम बाबांचा आहे. आज पण खूप पिऊन आलेत ते. सो म्हणजे तुला काहीच वाटत नाही त्याचं?
त्यांच्या अशा वागण्याने आईला किती त्रास होत असेल याचाही विचार करत नाहीत ते कधी. तू याचा एवढा इशू का करतेस? हे दारू ही दारूच असते. ए बाई, चिल कर ना. अवी 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 उठता का? अविनाश, फ्रेश होऊन घ्या ना. हा, आणि जेवून घ्या. उठा ना. हवे, उठा ना, जेवून घ्या. ए तुला देते जेवण आणलंय मी. उठा. तुझ्यामुळे आहे ना, तुझ्यामुळे मी चल. अविन जर हिच्यावर लग्न केलं नसतं ना, तर आज अवी कुठल्या कुठे गेला असता. ही घरात आली आणि घरातलं सुख, शांती, पैसा सगळंच गेलं माझ्या हातून. आयुष्यात ना सगळ्यात मोठी चूक केली आहे मी तुझी लग्न करून. तुला देते जेवण आणलंय मी. उठा. तुझ्यामुळे आहे ना, तुझ्यामुळे मी रस अवी चमकेल हे दिमाखात माझे नाव.
तोच माणूस आहे ज्याच्याकडून अविनाशने पैसे घेतलेत. पण हा इतक्या रात्री का फोन करतोय? काय करू? अविनाशला उठवू का? नको. या अवस्थेत त्याला फोनवर काही बोलले तर उगीच एकाचं दोन होईल. सकाळी उठल्यावर सांगेन की याचा फोन आला होता ते. संसार माझा रेखिते, संसार माझा रेखिते, वाट नवीही चालता. मी संसार माझा रेखिते. इतक्या रात्री कोण असेल? उठवू का कोणाला? राजन भाऊजींना उठवते. नाही नको, मीच उघडते. मला भास झाला का? असं कसं होईल? दोनदा आवाज ऐकू आला मला. भास तर नक्कीच नव्हता. पण इकडे तर कोणीच दिसत नाही. अनु, आई का सस तू तू ओरडलीस इतक्या जोरात? कपाळ लागलंय, तुझं रक्त होतंय. कोणीतरी दगड मारला. कोणी? माहित नाही, कोणीतरी जोर जोरात दार ठोकत होता. कोण आहे? तू ये तू ये बस आधी. राजन ऐक, तू चल बस प्लीज. दादा आई राजा बस आधी चल. बस तू. राजन ठीक आहे, मी नाही नाही तू बस. नाही हो हो का? तू कशाला उघडलास दार? नको ते प्रॉब्लेम ना अंगावर ओढून द्यायची सवयच लागली तुला. पिहू, बाहेर कोणीच नाहीये. राजन कशाला गेलास बाहेर? तू दगड मारणारा काय वाट बघत बसणार होता का तुझी? तो कुठे लपून बसला असता, त्याने काही केलं असतं तर? पण अनु, अशा वेळी कुणाला तरी हाक मारायची ना. एकटीने धाडच नाही करायचं. आणि मला कळत नाही, माहिती बघ तू इतक्या मोठ्याने किंचाळीस पण अविनाशला तुझा आवाज नाही गेला. इतकं सगळं होऊन सुद्धा तू अजूनही झोपून राहिला. बाबा ड्रिंक करून आलेत. पिहू, काय छान. नाही म्हणजे एकीकडे पैसे नाहीत म्हणून रडायचं. घ्या आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. कोणी केलं असेल हे? दादा ते यांच्या फोनवर तो भालेराव सारखा सारखा फोन करत होता. भालेराव म्हणजे तोच ना ज्याच्याकडून अविनाशने पैसे घेतलेत. झेपणार नव्हतं तर एवढं कर्ज घ्यायची गरजच काय होती भाऊजींना? सीमा, तिच्यावर कशाला ओरडतीयस? तिची काय चूक आहे याच्यात?
अनु तू काळजी करू नकोस हा. मी अविनाशशी बोलतो उद्या. आई ओकेस? मी ठीक आहे, तू जा जाऊन झोप. नाही, तुला हळद घालून दूध देऊ? पिहू, मी ठीक आहे बाळा, तू जाऊन झोप. अनु तू पण जाऊन झोप, आराम कर जा. ह्याने चुका करायच्या आणि आपल्या झोपा उडवायच्या. आयुष्यभर हे उद्योग करणार आणि आपण निस्तरत बसायचं. जा झोप जा तू पण. करा काय करायचं ते. जा. नसतात सगळेच दिवस सारखे नसतात, पण आपण नव्या दिवसाचं स्वागत हसूनच करायचं. जरी असले 6ही ऋतू कोरडे, 7व्या ऋतूत रुजायचं. स्वतःसाठी फुलायचं, स्वतःसाठी दरवळायचं. किती छान बोलतेस ग तू. स्वतःसाठी फुलायचं, स्वतःसाठी दरवळायचं. इतक्या छान पॉझिटिव्ह थॉट वर जर दिवसाची सुरुवात केली ना, तो दिवस कसा छान जातो. एक दिवस सगळं चांगलं होईल. हेही दिवस जाते. एक दिवस होत्याचं नव्हतं होईल अवी तुझ्या अशा वागण्यानं. तुला काय गरज होती दारू पिऊन येण्याची? तुला माझे प्रॉब्लेम्स माहिती आहेत का? प्रॉब्लेम्स कोणाला नाहीयेत अविनाश, टेन्शन कोणाला नाहीयेत. मग असं सगळेच दारू पिऊन आले तर चालेल का? आणि दारू पिणं हे काय सोल्युशन आहे का प्रॉब्लेम टेन्शनचं? अरे आपलं मुलाबाळांचं घर आहे. तुझ्या अशा वागण्याने प्रथमवर काय संस्कार होतील याचा विचार केलायस का तू? गुड मॉर्निंग अनु वहिनी, कॉफी आण ना. आणते. काय ग, हे काय लागलं तुझ्या डोक्याला? ते काय नवीन स्टिकर लावले? कुठे आपटलं डोकं? अहो ते अरे तुझेच कारनामे आहेत ते. काय हा अनु आई का सर? कुठेतरी दगड मारला. कोण आहे? तू ये. पण तू दार का उघडलंस? अहो ते मी हिला हेच ओरडलंय. अहो इतक्या रात्री कोणीतरी जोर जोरात दार ठोकत होतं. तुमच्या सगळ्यांची झोप मोड होऊ नये म्हणून मी बघायला गेले. तू बेअक्कलस का जरा? तुला माहित नाही पालेराव कसा माणूस आहे ते? जर त्याची माणसं घरात घुसली असती तर काय केलं असतंस तू? हजारदा सांगितलंय की पैशासाठी तो माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. डेंजर माणूस आहे तो. कशाला उघडायचा दरवाजा? अरे तिच्यावर कशाला डाफरतोयस? मुळात आपल्या घरावर हल्ला करणं इतपत वेळ आलीच का?
ते जाऊ दे. मी म्हणतो जर आईने दार उघडलं असतं आणि तिला जर दगड लागला असता तर तिलाही तू असंच बोलला असतास. दे मी काय दारू उडवू? ही अशी आलतू फालतू कामं मी नाही करत हं? आई तुझं तर काहीतरी वेगळंच असतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्या भालेरावचा मॅटर संपव बाबा एकदाचा. ए बाबा ऐक ना, मला मान्य आहे जे काही झालं ते. तू ना सकाळपासून माझे कान. पैसे द्यायचे त्याला. आपल्या जमिनीचा जो काही व्यवहार आहे त्याचा एकदा निकाल लागला की भरपूर पैसे आपल्याला मिळणार आहेत. त्यातली काही रक्कम त्या भालेरावच्या घशात मी घालतो, त्याचा थोबाड बंद करतो. पण तू आता तुझं. हो रे बाबा, आता काय ती निकालाचीच आशा आहे रे बाबा. देव करो आणि आपल्या बाजूने निकाल लागो. मला ना एकदा विमानात बसून परदेशी जायचंय. आम्हालाही पैसे हवेत, नवीन घर घ्यायचंय. हा नाही नाही, आपल्या सगळ्यांसाठी नवीन घर घेऊया. हे घर जुनं झालंय ना, आता पडायला आलंय, म्हणून म्हंटल मी. छान पॉश एरियात घर घेऊया आणि सगळे आरामात राहू एकत्र. आणि मला पण एक नवीन कार हवी आहे. माझ्या ऑफिस मध्ये सगळ्यांकडे कार आहे, फक्त मला सोडून. बोला काय हवंय आपल्याला? रेडिओ, नवी साडी, पैठणी. नाही सगळे सांगतायत विश लिस्ट. तूही सांग. नाही मला काही नको. हा हा हा, काय मोठी त्यागाची मूर्ती बनतीये. माझ्या नवऱ्याचं सगळं हडप तूच केलंस आणि मला काही नको म्हणते. अरे तुम्हाला कळतच नाहीये का काय चाललंय घरात? सगळ्यांना मी चुकीचा दिसतोय फक्त. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर जे काही चाललंय ना हे फक्त माझ्या जीवावर चाललंय, माझ्या बिझनेसच्या जीवावर चाललंय. त्या बिझनेसचं जर वाटोळं झालं ना, जे आता होण्याच्या मार्गावर आहे, तर त्या भालेरावचे पैसे जर मी नाही दिले ना तर माझा जीव घेईल तो.